ना ऐकली असेल, ना पाहिली असेल, ना बघितली असेल अशी निवडणूक तांबाळा जिल्हा परिषद गटामध्ये होते. काय सांगाल, ही प्रक्रिया पूर्ण कशी झाली आणि तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात कसं उतरलात? पहिला प्रथम जिल्हा परिषद निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे उमेदवारीचा मागणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी 2 अर्ज आले. त्यामध्ये एका उमेदवाराला व्हॅलिडिटी नव्हती आणि माझ्याकडे व्हॅलिडिटी होती. त्यामुळे मी अर्ज दाखल केला. व्हॅलिडिटी असल्यामुळे त्याने काय केले, त्या पुढच्या उमेदवाराची स्वतःची व्हॅलिडिटी आहे, पण त्यांच्या मंडळीची व्हॅलिडिटी नाही. ही जागा ज्यांना उमेदवारी मिळाली आता त्यांची नाही व्हॅलिडिटी नाही. आणि त्यांचं माहेरचं नाव आहे मामडे आणि ह्यांचं सासरचं नाव आहे तुमकुटे. त्यामुळे त्याने काय केले, साहेबाचा थोडा गैरसमज केला. साहेब माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे, दाखवलं व्हॅलिडिटी स्वतःची. आणि त्यानंतर त्याने बायकोची व्हॅलिडिटी म्हणजे फाईल दाखल केली कमिटीला आणि त्या दिवशी आणून दिली पावती. काही वाटत नाही, मी माझ्या पतीच्या ह्याच्यानं हे करत आहेत सगळं. आणि माझं नाव मीरा व्यंकटराव वाकले. शिक्षण कुठे झालं आपलं? माझं शिक्षण झालं मुरुडला, पूर्ण पूर्ण शिक्षण गंगापूरला झालं 10वी पर्यंत. अच्छा. आम्ही आता 2च गाव राहिले, 12 गाव फिरलो. काय लोकांची मागणी कशी आहे, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद छान आहे, व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित बोलतात. आणि तुमच्याच शेताला टाकतो म्हणतात. काय ऊस चिन्ह आहे. काय तुमचं? माझं चिन्ह ऊस आहे. म्हणजे आता ज्याच्याकडे व्हॅलिडिटी पूर्ण आहे त्यांना चिन्ह ऊसाचं, आणि ज्याच्याकडे व्हॅलिडिटी आता ते जाणारीच आहे 6 महिन्यामध्ये, असं तुम्ही बोललात ना. आणि त्याला कमळाचे म्हणजे पक्षाचं चिन्ह आहे. ही काय चुकून झालेलं आहे त्यांना. आणि आमदार साहेबांनी त्यांना विश्वासात घेतल्यामुळे त्यांना ते हे झाले. ते आता त्यांना वाटलं मग मी तुम्हाला म्हणजे ऊसाचं चिन्ह आमदार देतो. साहेबांचे काय ते म्हणते? काय म्हणतात, बचत गटामध्ये आम्हाला हे नाही, पगार नाही, पुन्हा आम्हाला घरकुल नाही, पुन्हा जे जे व्यवस्था आहे ते आम्हाला करून द्या. मी म्हणलं हो, आम्हाला जर तुम्ही निवडून आणलात तर आम्ही करू. एवढं आव्हान करतो की मी जर निवडून आलो, जे काही शासकीय योजना जिल्हा परिषद अंतर्गत चालतात अच्छा. ते पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार. मी आता रिटायर आहे, त्याच्यामुळे पूर्ण वेळ काम करणार आहे. आणि कोणाच्या बी अडचणी असतील, हे आता म्हणजे जे काय असेल, आता निवडून आलं तर सर्व जनतेचा मी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झालो. कुठलं जात पात किंवा धर्म किंवा पक्ष असं काही मानणार नाही. आणि मी जे माझ्या परीने जे कामं होतील ते करणार, नाही झालं तर आमदार साहेबापर्यंत ते काम नेणार आणि तिथून काम सोडवण्याचा प्रयत्न करणार. ना ऐकली असेल, ना पाहिली असेल, ना बघितली असेल अशी निवडणूक तांबाळा जिल्हा परिषद गटामध्ये होते. याचं कारण असं आहे, पक्ष 1 उमेदवार 2, ज्यांना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची ओढ होती, कार्यकर्त्यांची मागणी होती, अशांना अपक्ष उमेदवार म्हणून आज जनतेपुढे जावं लागतंय. आणि ज्यांना कोणी ओळखत नसेल किंवा ज्यांची कार्यकर्त्यांची मागणी केलीच नाही, अशा माणसाला पक्षाचा एबी फॉर्म लागला आणि तो अधिकृत उमेदवारी झाला. आता ज्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दिवसरात्र करून जनतेपुढे मतदारापुढे झालेत, अशा उमेदवार आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रथमतः ही प्रक्रिया कशी झाली, केव्हा झाली हे जाणून घेण्यासाठी आपण थेट व्यंकटराव सर यांच्याकडे चाललो आपण. तुबागले सर, काय सांगाल, ही प्रक्रिया पूर्ण कशी झाली आणि तुम्ही अपक्ष म्हणून रिंगणात कसं उतरलात? पहिला प्रथम जिल्हा परिषद निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे उमेदवारीचा मागणी केली. त्यानंतर त्या ठिकाणी 2 अर्ज आले. त्यामध्ये एका उमेदवाराला व्हॅलिडिटी नव्हती आणि माझ्याकडे व्हॅलिडिटी होती. त्यामुळे मी अर्ज दाखल केला. एक मिनिट, तुमच्याकडे एससीची व्हॅलिडिटी आहे? एसटीची व्हॅलिडिटी आहे? व्हॅलिडिटी आहे. अच्छा, पुढे सांग. व्हॅलिडिटी असल्यामुळे त्याने काय केले, त्या पुढच्या उमेदवाराची स्वतःची व्हॅलिडिटी आहे, पण त्यांच्या मंडळीची व्हॅलिडिटी नाही. ही जागा ज्यांना उमेदवारी मिळाली आता त्यांची नाही व्हॅलिडिटी नाही. आणि त्यांचं माहेरचं नाव आहे मामडे आणि ह्यांचं सासरचं नाव आहे तुमकुटे. त्यामुळे त्याने काय केले, साहेबाचा थोडा गैरसमज केला. साहेब माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे, दाखवलं व्हॅलिडिटी स्वतःची. आणि त्यानंतर त्याने बायकोची व्हॅलिडिटी म्हणजे फाईल दाखल केली कमिटीला आणि त्या दिवशी आणून दिली पावती. त्याच्या आधारे मग ते फॉर्म भरले त्याने.
मग ते नंतर साहेबाच्या लक्षात आलं. त्यांना ए नंबरचा फॉर्म दिले आणि मला बी नंबर ए बी फॉर्म बी नंबरचा दिला मला. आणि त्यानंतर त्याने लक्षात आल्यानंतर त्यांना म्हणले तुम्ही विड्रॉल करा. विड्रॉल करा पहिला सुरुवातीला त्यानं होकार दिला विड्रॉल करतो. त्यामुळे साहेबांनी मला काही म्हणजे बोललेच नाही या विषयावर. आणि शेवटच्या दिवशी क्षणी ऑन दी स्पॉट त्याने त्या ठिकाणातून गायब झाला, म्हणजे आलाच नाही. किती प्रयत्न केले पक्षाच्या लोकांनी, हुडकण्याचा प्रयत्न केले त्याला, म्हणजे समोर आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत टाइम संपून गेला. फोन बंद, सारंच बंद त्याचं. आणि फोन त्याने 3 वाजता चालू केला. कार्यकर्त्याला 1-2 कार्यकर्त्याला बोलला, 3 वाजता फोन चालू केला. त्यामुळं माझा अर्ज राहिला आणि तसाही राहिला. मग त्याच्यानंतर सारे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्याने म्हणले ज्याच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्याचं काम करणार आम्ही. साहेबाच्या समोर झाले. आणि याचं उदाहरण ताजं म्हणजे गेल्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये 3 वेळेस निवडणूक झाली व्हॅलिडिटीसाठी अहमदपूरची. तर 3 वेळेस ते साहेबाचा मग नंतर लक्षात आलं बाबा त्यांच्याकडं व्हॅलिडिटी नाही, त्याला ठेवून का उपयोग आहे. हा उमेदवार व्हॅलिडिटी असल्यामुळे 5 वर्षे आपलं जिल्हा परिषदेचा कार्यकाल पूर्ण करू शकतो. ह्या उद्देशाने त्यांनी त्यांना प्रयत्न केले भरपूर. तो ऐकला नाही. आणि आता तो 1 नंबरचा बेफाम असल्यामुळे कमळ चिन्ह मिळालं त्याला. म्हणजे आता मला ऊसाचं चिन्ह मिळालेलं आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते ऊसाचा प्रचार करत आहेत. आणि सर्वात आता तुम्ही जवळपास 12 ते 14 गावं जे आहेत तुम्ही ते पूर्ण फिरलंय. हो पूर्ण मतदार हो हो तांबाडा जिल्हा परिषद गटाच्या पूर्ण सर्कलमध्ये लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? मला म्हणजे माझा कार्यकर्त्यांनीच सारं ठरवल्यामुळे मला त्याने प्रतिसाद देत आहेत. बरं मला एक गोष्ट सांगा, ही जे आपण जे बिल्ला लावलंय हो ह्याच्यावरती बघा बारकाईने लक्ष घ्या. हा. जनसेवेला प्राधान्य आणि विकास पर्वाचा आरंभ. हो इथं तुम्ही आमदार अभिमन्यू पवार साहेबांचे फोटो आहेत, हो, हो. तुमचे फोटो आहे. आणि हा. ज्यांनी उमेदवार आहेत हो त्यांचा मीरा व्यंकटराव हो तुबाकले. हा त्यांची फोटो आहे. म्हणजे नेमकं कोण गृहीत धरायचं, कोण खरं कोण खोटं? हे नेते होते आमचे उमेदवारी मागितलेली, म्हणून मी त्यांचा फोटो टाकू. म्हणजे नेते कायमच आहेत ते. म्हणजे नेत्याचा पाठिंबा मलाच आहे. तर मी ऐकलं ना त्यांचं पूर्ण. मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होतो. हा गायब झाला त्याच्यामुळे मी त्यांचा स्वाभिमान आहे मला त्यांचा. मला उमेदवारी काढ म्हणून असं कुठेही बोलले नाहीत त्यांनी. का तर मी खरा होतो. म्हटले असते तर म्हणले असते तर मी काढून घेतला असतो ना, काही विषय नव्हता. आता मीराताई स्वतः आपल्यासोबत आहेत. तुम्ही शिक्षिका होता, तुम्ही आतापर्यंत विद्यार्थ्यांना घडविलंय. आज निवडणुकीच्या रिंगणात आहात, मैदानात आहात. कसं वाटतंय? छान वाटतंय. हा. काही वाटत नाही. मी माझ्या पतीच्या ह्याच्यानं हे करत आहेत सगळं. आणि माझं नाव सांगा ना मला. माझं नाव मीरा व्यंकटराव तुबाकले. शिक्षण कुठे बंद आपलं? माझं शिक्षण झालं मुरुडला. नाही, पूर्ण डीएड पूर्ण शिक्षण गंगापूरला झालं 10वी पर्यंत. अच्छा. हम्म. आता जवळपास 12-14 गाव आहेत हम्म. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये. हो. किती गाव फिरून आलात? आम्ही आता 2च गाव राहिलेत. हम्म. 12 गाव फिरलो. काय लोकांची मागणी कशी आहे, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद छान आहे, व्यवस्थित आहे. सगळे व्यवस्थित बोलतात. आणि तुमच्याच ह्याच्याला टाकतो म्हणतात. काय ऊस चिन्ह आहे. काय तुमचं? माझं चिन्ह ऊस आहे. म्हणजे आता ज्याच्याकडे व्हॅलिडिटी पूर्ण आहे त्यांना चिन्ह ऊसाचं, हं. आणि ज्याच्याकडे व्हॅलिडिटी आता ते जाणारीच आहे हं. 6 महिन्यामध्ये, असं तुम्ही बोललात ना. आणि त्याला कमळाचे म्हणजे पक्षाचं चिन्ह आहे. ही काय ते चुकून झालेलं आहे त्यांना. हं. आणि आमदार साहेबांनी त्यांना विश्वासात घेतले. विश्वासात घेतल्यामुळे त्यांना ते हे झाले. ते आता त्यांना वाटलं मग मी तुम्हाला म्हणजे ऊसाचं आमदार चिन्ह साहेबांची देतो. त्यांनी गफलत केली असं म्हणायचं. हा हा हं? हो. नेमकं काय विकास म्हणजे लोकांचं महिलांचं म्हणणं काय आहे, लोकांचं समस्या काय आहेत? काय मूलभूत सुविधा काय म्हणले, आहेत ना. काय ते म्हणते? काय म्हणतात बचत गटामध्ये आम्हाला हे नाही, पगार नाही, पुन्हा आम्हाला घरकुल नाही, पुन्हा जे जे व्यवस्था आहे ते आम्हाला करून द्या. मी म्हणलं हो, आम्हाला जर तुम्ही निवडून आणलात तर आम्ही करू. आणि तुमची जी समस्या आहे ते आम्ही हे करून द्या. प्रॉपर तुम्ही कोणत्या गावाचे होते? आम्ही चिलवंतवाडीचे. म्हणजे या भागातल्या लोकांची काय चिलवंतवाडीचे म्हणले हो. म्हणजे त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं की आम्हाला सुविधा करून द्या, तुम्हाला आम्ही निवडून देऊ. त्यांचे हा छान आहे प्रक्रिया आहे. ते काय म्हणतात तुम्हाला किती काही कुणालाही देऊ पण तुम्हालाच देणार आम्ही. अच्छा, म्हणजे तो कोण काही म्हणू हो, काही काही करू, म्हणू हो, पण मतदान तुम्हाला. तुम्हालाच टाकणार आहे. मला एक सांगा, तुम्ही या पूर्ण जिल्हा परिषद गटातल्या सरकतल्या मतदारांना हम्म, काय विनंती करणार आहात? कारण आता शेवटचा टप्पा आहे, हम्म. मतदान करण्यासाठी काय विनंती करणार आहात?
आम्ही काय म्हणाले तर आम्हाला द्या ऊस चिन्ह आहे आमच्याकडं आणि आम्हाला पवार अभिमन्यू पवार यांनी बोला बोला बोला. अभिमन्यू पवार यांनी काय म्हणले, मी काही केलं तरी तुम्हाला मदत करतोस. अच्छा. काय काय आव्हान करणार आहात? शेवटचा टप्पा आहे, शेवटचे काही मोजके दिवस राहिलेत. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? गावकरी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, या लोकांना काय आव्हान करणार? मी असं आवाहन करतो, जनतेची सर्व ओळख आहे माझी. मी सामाजिक कार्यकर्ता आहे पूर्वीपासून 20 वर्षापासून ह्या समाजाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून राहिलो होतो लातूरला. आणि ते समाजाच्या अडीअडचणी तर मला माहिती आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढं आव्हान करतो की मी जर निवडून आलो, जे काही शासकीय योजना जिल्हा परिषद अंतर्गत चालतात अच्छा. ते पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार. मी आता रिटायर आहे, त्याच्यामुळे पूर्ण वेळ काम करणार आहे. आणि कोणाच्या बी अडचणी असतील हे आता म्हणजे जे काय असेल, आता निवडून आलं तर जनतेचा, सर्व जनतेचा मी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झालो. कुठलं जात पात किंवा धर्म किंवा पक्ष असं काही मानणार नाही. आणि मी जे माझ्यापर्यंत जे कामं होतील ते करणार, नाही झालं तर आमदार साहेबापर्यंत ते काम नेणार आणि तिथून काम सोडवण्याचा प्रयत्न करणार. हे होते अपक्ष, चुकीनं झालेले अपक्ष. बरोबर आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असतंय की ऊस शेतामध्ये लागवड करावं. आता त्यांनी गळ्यात गमजावर केलेली आहे. हे बघा, शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायचं, लागवड ऊसाची करायची आहे का ज्यांनी बाद होणार आहेत असं ते म्हणले, व्हॅलिडिटी ज्यांची होणार आहे त्यांच्यासोबत राहायचं आहे. कारण पक्षाचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी तुबाकले सरांच्या पाठीमागे, ताईंच्या पाठीमागे आहेत. आणि पक्षातले ज्यांना चिन्ह मिळालं कमळाचं, ते मात्र पक्षापासून, नेत्यापासून, पदाधिकारीपासून, कार्यकर्त्यापासून वंचित आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तांबडा जिल्हा परिषदची मतदार नेमकं कुणाला आशीर्वाद देतील, कुणाच्या पाठीमागे राहतील, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मी असलम जारेकर, एपीएन मराठी न्यूजसाठी तांबाडा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.